चंद्रभागा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला पाहूया आजची आपली रेसिपी। आजची रेसिपी आहे वडापाव। 4 उकडलेले बटाटे घेतलेत, कोथिंबीर, बेसन, त्यात थोडं तांदळाचं पीठ, कढीपत्ता, आलं, लिंबू, ओली मिरची, मोहरी, जिरे, उडीद, लसूण, जिरे पूड, हळद, हिंग, मिरची पूड आमची घरगुती आणि त्यासाठी मीठ चवीनुसार। आता आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी लागणारे वाटण तयार करायचं। इथं मी 3 मिरच्या अशा ह्या तोडून घेतलेल्या आहेत, लसणाच्या एक 5-7 पाकळ्या, अर्धा इंच एक आलं आणि ही कढीपत्त्याची एक 4 पानं। त्यानंतर मला ही कोथिंबीर घालायची आहे। ह्यात आपण बारीक वाटून घेऊया। हे बघा, हे असं जाडं भरडं आपण वाटून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही आहे। हे असं जाडसर आपल्याला ही पेस्ट करायची आहे। आता हे मी बटाटे असे कुस्करून घेते, जास्त बारीक करायचं नाही आणि जास्त मोठा पण ठेवायचा नाही हा बटाटा। अशा पद्धतीने मी हे बटाटा कुस्करून घेतलेला आहे। आता आपल्याला जसं लागते तसं अर्धा पळी किंवा 1 पळी असं तेल घ्यायचं। इथे मी 1 पळी होईल एवढं तेल घेतलेलं आहे भाजीसाठी। आता तेल कडलेलं आहे आपलं, आपण मोहरी टाकूया, थोडे जिरे टाकूया। गॅस आता मी बंद करते। थोडंसं कढीपत्ता टाकूया, हिंग पावडर टाकूया। त्यानंतर हे आपलं केलेलं वाटण परतून घेऊया त्याच्यामध्ये। हे आता आपण एकसारखं हलवत घेऊया। वाटण करताना पाण्याचा थेंब अजिबात घालायचा नाही। बटाटे पण जास्त गीर शिजवून घ्यायचे नाहीत, नंतर आपली भाजी पातळ झाल्यानंतर बटाटे वडे गोल गोल होणार नाहीत। पूर्णतः हा मसाला पण भाजून घेऊया। इथे उडदाची डाळ पण थोडी मी घालत आहे। हे अशी ब्राऊन कलर येऊपर्यंत ही डाळ अशी भाजून घेऊया आपण। मसाला वाटण केलेलं भाजले, चांगलं वास पण सुटलेला आहे। आपण आता त्याच्यात हळद पूड घालूया, ही जिरे पूड घालूया, हे मिक्स करून घेऊया आता आपण। आता ही भाजी आपण मिक्स करूया त्याच्यामध्ये। अशी एकसारखी आता हलवून घेऊया आपण। आपल्याला मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे। आपण आता गॅस बंद केला तरी पण चालते, मी गॅस बंद करते। गॅस बंद करून पूर्ण हलवून घेते भाजी। अशी ही भाजी आपली मिक्स झालेली आहे। आता नंतर आपण हाताने ह्याला जरा थोडंसं मॅश करून घेऊया वडे करताना। आता मी गॅसवरून ह्याला खाली उतरते, गार होऊ देऊया, तोपर्यंत आपण पीठ भिजवूया। आता त्याच्यामध्ये ही चिरलेली कोथिंबीर घालूया, अशी मिक्स करून घेऊया एकसारखी। कोथिंबीरने एक प्रकारचा कसा स्वाद येतोय। आणि हा असा लिंबू पिळून थोडा घेऊया, जास्त घ्यायचं नाही, अगदी छोटीशी फोड घ्यायची लिंबाची। लिंबू का पिळायचा तर आपण ह्याच्यामध्ये ओली मिरची घातलेली असते। कोणाकोणाला ॲसिडिटीचा त्रास असतोय, वडा खाल्ल्यानंतर पचनक्रिया होण्यासाठी आपण लिंबू त्याच्यामध्ये पिळायचा असतोय। आणि हे मीठसुद्धा आपण वरून टाकायचं। आता थोडंसंच टाकायचं आपल्याला, नंतर पिठात पण थोडं टाकायचं आहे आपल्याला मीठ। हे असं हलवून घ्यायचं। आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथं मी पाऊण वाटी अशी पीठ घेतलेलं आहे। चिमूटभर ओवा टाकलेला आहे, हळद टाकते, घरगुती लाल तिखट टाकते, मीठ टाकते आणि आपल्याला आता हे मिक्स करून घेऊया कोरडं पहिलं असं सगळं। लागेल तसं पाणी ओतत राहायचं आपल्याला। जास्त पातळ करायचं नाही, जास्त घट्ट करायचं नाही। अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या गोल गोल असं हलवून। आता हे हाताने मी मिक्स करून घेते। आपलं हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे बघा, जास्त पातळ नाही, काही नाही। हे असे गोल गोल करून घ्यायचे आपल्याला। तुम्हाला चपटे वडे पाहिजे असतील तर चपटे करू शकता, गोल पाहिजे असतील तर गोल करू शकता तुम्ही।
इथे मी असे गोल करते बघा. हे असे बटाटे वडे करण्यासाठी आपले तयार झालेले आहेत आणि हे पिठाचं मिश्रण पण तयार झालेलं आहे. आता आपण गॅसवरती कढई ठेवूया तळण्यासाठी. आपलं तेल आता कडलं काय जरा बघूया आपण. छानपैकी तेल कडलेलं आहे बघा आपलं. आता आपण हे पिठामध्ये असं मिक्स करून घेऊया. बेसन पिठामध्ये पूर्ण असं फिरवून घेऊया. बघू शकता. आणि असं चमच्यानं घेऊया आपण आणि तेलामध्ये सोडूया. अजून एक आपण टाकूया त्याच्यामध्ये. असं चमच्याने आपण तेल सोडूया त्याच्यावरती. आता आपण हे वडे परतवून घेऊया. एक साईड आपली भाजून झालेली आहे. आता ही पण दुसरी साईड भाजून घेऊया. अशा पद्धतीने आता आपले हे वडे छानपैकी भाजले गेलेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. हे बघू शकता आपण टिश्यू पेपरवरती काढलेत. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि हा चुरा करपलेला बाजूला काढूयात आपण. आता मगाशी आपण चमच्याने टाकले. आता आपण हाताने सोडूया वडे. भाजलेची दक्षता तुम्ही घ्या. आता हा दुसरा पण वडा सोडूया. आपल्याला सगळे वडे लगेच काय करायचे नाही आहेत. सगळे मेंबर घरी आल्यानंतर मग बाकीचे वडे करायचे. अजून एक टाकूया आपण. चांगलं भाजू देऊया आता आपण. हे असं बाजूला काढून घेऊया. लांब राहूनच वडे सोडायचं, नाही तर तेल उडण्याची शक्यता असते. हे वडे परतवून घेऊया आपण. आता हे खमंग असं भाजून घेऊया आपण. आता हे आपले हे पण वडे छानपैकी भाजलेत. आपण आता हे काढून घेऊया. आता आपण मिरच्या ह्या तळून घेऊया. असं मध्ये चिरून घ्यायचं. वडापावाबरोबर खायला पाहिजे छानपैकी झणझणीत असं चटकेदार मिरची. आता वड्याबरोबर खायसाठी आपल्याला ही चटणी करायची आहे. हे मी मगाशी बुंदीच्या आकाराचे छोटे छोटे भजी तयार करून घेतलेले होते. त्याची चटणी करायची. त्याच्यात थोडंसं चिमूटभर मी हळद टाकते. थोडेसे जिरे टाकते. चवीनुसार मीठ. आणि आपल्याला घरगुती हे लाल तिखट 1 चमचा टाकते. आणि आता ते मिक्सरला बारीक करून घेऊया आपण. अशा पद्धतीची आता ही आपली चटणी तयार झालेली आहे. आता ह्या 3 मिरच्या मी तळून घेतल्या होत्या. त्याला आता आपण मीठ चोळूया. मिरची कोण जास्त खात नाही, त्याच्यामुळं मी 3च तळलेत. हे बघा, आजची रेसिपी आपली तयार झालेली आहे. या खायला आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून सांगा.